एका गरीब घरातील सुंदर मुलीचं एका शिक्षकासोबत लग्न झालेलं होतं. ती जी नवरी आहे ती सुद्धा अनेक दिवसापासून लग्नाची वाट बघत होती आणि अखेर तिचं स्वप्न साकार झालं होतं आणि एका शिक्षकाबरोबर त्या तरुणीचं लग्न झालं होतं. आता लग्न झाल्यानंतर लग्नाची पहिलीच रात्र होती म्हणून तिचा नवरा, तिचा नवरदेव त्या नवरीला घेऊन जवळच असणाऱ्या एका लॉजवर गेलेला होता. लॉजमध्ये संपूर्ण सजावट झालेली होती. नवरीच्या हातावरची मेहंदी सुद्धा वाळलेली नव्हती आणि संपूर्ण आनंदाचा क्षण त्या ठिकाणी होता आणि ती नवरी सुद्धा बऱ्याच वर्षापासून याच क्षणाची वाट पाहत होती. आता नवरा नवरी दोघ जण खुश होते. सगळं काही आनंदाचं वातावरण होतं आणि ते सुहागरात्र साजरं करण्यासाठी एका लॉज मधल्या रूम मध्ये सुद्धा आलेले होते. आता पहिली रात्र एकमेकांसोबत अगदी आनंदात साजरी केली. आता या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल म्हणून तो नवरदेव नवरीला घेऊन बस स्थानकावर गेला आणि बस स्थानकावर गेल्यानंतर त्यानं नवरीला आत ठेवली आणि सांगितलं की आत्ताच आपलं लग्न झालंय, सुहागरात सुद्धा झालेली आहे, पण मात्र आत्ता या सगळ्या भानगडीमधून आपल्याला जर मूल झालं किंवा तू गर्भवती झाली तर ते आपल्याला इतक्या लवकर नको, म्हणून तू काय कर, एक गोळी घे आणि ही गोळी बाथरूममध्ये जाऊन घे. आता त्या नवरीनं नवरदेवाचं ऐकलं. त्यांनी दिलेली गोळी घेतली, बाथरूममध्ये गेली आणि गोळी घेऊन त्या ठिकाणी थांबली. तेव्हा ती महिला, ती नवरी त्याच ठिकाणी चक्कर येऊन पडली. आता चक्कर येऊन पडल्यानंतर तो जो नवा नवरदेव होता तो तिला वापस बघायला सुद्धा आला नाही. ती वापस का आली नाही याची त्यांनी चौकशी सुद्धा केली नाही, कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. एका शिक्षकानं पहिलं फक्त एकाच महिलेला नाही तर अनेक महिलांना अशाच पद्धतीनं गंडवलेलं होतं. त्यांच्यासोबत लग्नाची पहिली रात्र साजरी केल्यानंतर त्यांच्यासोबत अशाच पद्धतीनं केलेलं होतं, कारण की घडलेलं होतं आणि दडलेलं होतं. एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडलेली घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कर्नाटक राज्यातली घडलेली संपूर्ण घटना आहे आणि याच घटनेमुळं संपूर्ण राज्य नाही तर देश सुद्धा हादरला होता, कारण की कर्नाटकमधल्या एका शिक्षकानं, सायनाईड मोहन नावाच्या शिक्षकानं एकाच नाही तर अनेक महिलांचा खून केला होता, त्यांना संपवलेलं होतं आणि लग्न झालं, सुहागरात झाली की ते नव्या नवरीलाच ठार करत होता, फरार होत होता, पसार होत होता. पण मात्र अनेक महिलांना ठार केल्यानंतर सुद्धा पोलिसांना काहीही सबूत, काहीही पुरावा मिळत नव्हता, म्हणून त्याची अशा पद्धतीची करण्याची हिंमत वाढत जात होती. मग अखेर सायनाईड मोहनला पोलिसांनी कसं पकडलं तेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर हा जो संपूर्ण काळ आहे तो आहे 2003चा. या संपूर्ण प्रकरणाला कर्नाटकमधल्या मधून 2003ला सुरुवात होते. सुरुवातीला कर्नाटकमध्ये एक PT शिक्षक म्हणून काम करणारा एक मोहन नावाचा शिक्षक होता आणि तो मोहन नावाचा शिक्षक तरुणींना, महिलांना लग्नाचं आश्वासन देत होता. म्हणजे तो महिला कशा पद्धतीचा बघायचा, ज्या तरुणीचं लग्नाचं वय होऊन गेलेलं आहे, जिला लग्नासाठी मुलगा मिळत नाहीये, नवरा मिळत नाहीये, नाहीतर मग अत्यंत गरीब परिस्थितीतील ज्या तरुण्या आहेत ज्यांचं लग्न होत नाहीये, अशा तो तरुण्या हेरायचा, त्यांच्यासोबत संपर्क वाढवायचा, गोड गोड बोलून लग्नाचं आश्वासन द्यायचा आणि त्यांच्यासोबत लग्न सुद्धा करायचं. मग लग्न केल्यानंतर जवळच असणाऱ्या एखाद्या लॉजवर, हॉटेलवर, रूमवर तो त्या नव्या नवरीला घेऊन जायचा आणि त्या ठिकाणी पहिली सुहागरात्र, पहिली रात्र त्या ठिकाणी साजरी करायचं. पहिली रात्री साजरं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गावी जायचंय म्हणून बस स्टँडवर तो नव्या नवरीला घेऊन जायचा. बस स्टँडवर थांबल्यानंतर तो नवरीला सांगायचा की पहिल्याच वेळेस तू गर्भवती राहशील म्हणून ही गर्भनिरोधक गोळी घे आणि ही गोळी बाथरूममध्ये जाऊन खा, म्हणजे कोणालाही काही संशय येणार नाही, काही नाही. आता ती नवी नवरी असायची, त्याचा सगळं पूर्ण विश्वास जिंकलेला असायची आणि तिनं आतापर्यंत याच नवरदेवावर विश्वास ठेवलेला असायचा आणि नवा नवरा आहे म्हणून ती सगळं काही त्याचं ऐकायची. तो तिला गोळी द्यायचा,
ती गोळी त्या नवरीनं बाथरूममध्ये जाऊन घेतली की तिला चक्कर यायची आणि ती त्या ठिकाणीच बेशुद्ध अवस्थेमध्ये पडायची. आता ती त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेमध्ये पडल्यानंतर हा जो मोहन आहे तो त्या ठिकाणाहून फरार व्हायचा, पसार व्हायचा, त्याचा काहीही पत्ता लागायचा नाही. जेव्हा दुसऱ्या महिला त्या बाथरूममध्ये जायच्या तेव्हा त्यांना त्या ठिकाणी नवी महिला त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसायची. आजूबाजूचे लोक पोलिसांना कळवायचे, दवाखान्यामध्ये न्यायचे, पण मात्र तोपर्यंत उशीर झालेला असायचा. जेव्हा डॉक्टर बघायचे, तपासून पाहिजे, तेव्हा त्यांना समजायचं की या महिलेनं विषारी औषध प्राशन केल्यामुळं, सायनाईडची गोळी खाल्ल्यामुळं यांची जीव गेलेला आहे आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे. मग आता गोळी स्वतःहून खाल्ल्यामुळं ही आत्महत्या आहे असं त्या ठिकाणी डॉक्टरांना वाटायचं, पोलिसांना सुद्धा वाटायचं की काहीतरी ताणतणाव झालेला असेल आणि गोळी खाऊन आत्महत्या केलेली असेल. कारण की शरीरावर कुठल्याही जखमा नसायच्या, कुठल्याही खानाखुणा नसायच्या, त्याच्यामुळं सरळ सरळ ती आत्महत्या आहे असं त्या ठिकाणी वाटायचं. पण मात्र पोलिसांनी एखादी केस अशा पद्धतीनं आत्महत्या आहे म्हणून सोडून दिल्यानंतर एकामागे एक काही महिन्यांच्या, काही वर्षाच्या अंतरानं अशाच पद्धतीनं घटना कर्नाटकमधल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आणि वेगवेगळ्या बसस्थानकामध्ये घडत होत्या. आत्महत्येचं स्वरूप एकसारखंच होतं. मग अशा पद्धतीनं आत्महत्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर पोलिसांना सुद्धा संशय येऊ लागला की हे आत्महत्याचं प्रकरण नाहीये, हे दुसरंच काहीतरी घातापाताचं प्रकरण आहे आणि नवऱ्या लग्न झालं कीच अशा पद्धतीनं का करत असतील. पण मात्र पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत होते. पण मात्र तो जो आरोपी शिक्षक होता त्याचा मात्र काहीही सुगावा लागत नव्हता. कारण की तिथं काहीही जखमा नसायच्या, काहीही खून नसायचा आणि त्याच्यामुळं कोणी बघणारं सुद्धा नसायचं. पण मात्र बऱ्याच प्रयत्नानंतर पोलिसांनी काही तांत्रिक पुरावे जमा करायला सुरुवात केली. ती महिला रात्री कुठं होती, कोणासोबत होती, तिचं लग्न नेमकं कोणासोबत झालं होतं, या सगळ्या गोष्टींची तपासणी जेव्हा पोलिसांनी सुरू केली तेव्हा त्या मोहनचं नाव त्या ठिकाणी समोर आलं. आता त्याचं नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, कसून चौकशी केली. सुरुवातीला त्यानं उडवाउडवीची उत्तरं दिली, पण मात्र जेव्हा पोलिसांनी पोलिसांच्या पद्धतीनं त्याला विचारलं तेव्हा त्यांनी आत्तापर्यंत केलेल्या महिलांची हत्येची कबुली दिली. आणि ते कारण सुद्धा न पटणारं होतं, कारण की तो सायको होता. महिलांना मारून त्याला केवळ आनंदच मिळत होता आणि स्वतःला आनंद मिळतोय म्हणून त्यानं अशा पद्धतीनं महिलांना संपवलेलं होतं. आणि कारण काय सांगितलं होतं की तो महिलांना सायनाईडची गोळी द्यायचा, त्याच्यामध्ये विषारी औषध असायचं आणि ते औषध देऊन एकदा त्यांनी ती गोळी खाल्ली की तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडायचा. असं तो महिलांसोबत करायचा. गरीब घरातली मुली आणि ज्यांची लग्न होत नाहीत अशा महिला तो शोधायचा आणि त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा प्रकार करायचा. हे प्रकरण कर्नाटक राज्यामध्ये 2003 ते 2009 काळात मोठ्या प्रमाणात गाजलेलं होतं आणि सायनाईड मोहन म्हणून ही स्टोरी अजूनही देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे आणि मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेली आहे. बघा, ज्या महिला, ज्या तरुण्या, एक नवरदेव आपल्याला मिळालेला आहे, आयुष्याची सुरुवात ज्याच्यासोबत होणार आहे त्याच्यावर विश्वास ठेवून सगळं काही करत होत्या. पण मात्र हा सायको किलर त्याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन त्यांचाच जीव घ्यायचा आणि त्याच्यामुळं ह्याला आनंद मिळायचा. अशा नराधमाला समाजामध्ये, जगामध्ये राहण्याचा अधिकार नाही, याला लगेचच ठार करा, याला फाशीची शिक्षा द्या, अशीच मागणी अनेकांनी त्यावेळी केलेली होती. आता ज्या पद्धतीने असे सायको किलर काही घडत असतात त्यांच्याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो.